विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेमध्ये उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही. मोदी शहा आमच्या समोर संसदेमध्ये उभे राहायला घाबरतात. लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापरावर शहांना उत्तर द्यावंच लागेल. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्लीमध्ये मुलांवर गोळ्या चालवल्या. शहांची ऑर्डर होती का? ऑर्डर शिवाय गोळ्या चालवल्या म्हणजे गृहमंत्री सक्षम नाहीत. राहुल गांधींचा निशाणा. मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधी आक्रमक. झारखंडमधील लाठीचार्जचाही निषेध. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन. झारखंड लोकसेवा आयोगाचा माजी अध्यक्ष एल खियांगतेला अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग. तरुणांवर लाठीचार्ज केला तेव्हा तिरंगा आठवला नाही का? वरळीमधील भाजपच्या रॅलीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. जवळपास 20 मिनिटं चर्चा. भेटीचा फोटो समोर. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट झाल्याची अमोल कोल्हेंची माहिती. पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीमध्ये वावगं नाही. मलाही अनेक विरोधी पक्षांचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. पवारांच्या 8 खासदारांची पंतप्रधानांसोबत मतदारसंघातील कामांबाबत चर्चा. महाराष्ट्रामधील दुष्काळ, सिंचन आणि सिडको विमानतळाच्या नामांतरासह महत्वाच्या मागण्या मांडल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेल्या 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. लोकसभा अध्यक्षांसह फुटीर खासदारांना ठाकरेंच्या याचिकेवर 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश. आदित्य ठाकरेंच्या बैठकीमध्ये राजूल पाटलांची उपस्थिती. काल शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात आणि त्याआधी मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला देखील हजेरी. राजूल पाटलांच्या भूमिकेवरून कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम. महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी. बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर. चंद्रशेखर बावनकुळेंकडून मराठ्यांवर अन्याय. बावनकुळेंनी केलेली चूक सरकारने सुधारावी. मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून जरांगेंचा इशारा. 4 प्रमाणपत्र रद्द झाली तरी जरांगे थैथै नाचतोय. महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे. जरांगेकडून जात प्रमाण पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न. लक्ष्मण हाकेंचा सोलापुरातून हल्लाबोल. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांवर त्रुटी आणि बनावटपणाचा संशय. 25 प्रमाणपत्र पोलीस चौकशीच्या फेऱ्यात. मागील 3 महिन्यात 14 कुणबी प्रमाणपत्रांवर जात पडताळणी समितीचा आक्षेप. पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच आता पुढील कारवाईचा निर्णय. मराठी शिकण्यासाठी 1 मे पासून 105 दिवसांचा वेळ दिला. प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्ट पासून आरटीओ कडनं कारवाई होणार. मराठीचं प्रमाणपत्र असलं तरी आरटीओ अधिकारी तपासणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. भरती प्रक्रियेला 13 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी. केवळ 2 दिवस नाही तर आठवडाभर मुदत द्या. उमेदवार आणि शिक्षक संघटनांची मागणी. तुकाराम मुंडेंची बदली करू नका. अभिनेते परेश रावल यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. मुंडेंच्या समर्थनार्थ रावलांचं ट्विट. सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद. सराफा बाजारात सोन्याच्या दरात 500 तर चांदीच्या दरात 4,000ची वाढ. सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,55,530 रुपये. चांदीसाठी प्रति किलो 2,45,140 रुपये मोजावे लागतील. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.